नमस्कार. आपण पाहत आहात भरारी पथक न्यूज. होळी म्हटलं की रंग, आनंद आणि उत्साह. पण रायगड जिल्ह्यातील महाड शहरात होळीचा उत्सव केवळ रंगांपुरता मर्यादित नसून इथे होळी म्हणजे परंपरा, श्रद्धा आणि थराराचं प्रतिकात्मक युद्ध. महाड शहरातील गवळआळी येथे दरवर्षी होळी उत्सव एक आगळीवेगळी आणि थरारक परंपरा जपत साजरा केला जातो. मनाच्या होळीच्या निमित्ताने येथे पार पडते देव दानव युद्ध ही अनोखी प्रथा. ही परंपरा केवळ उत्सव नसून अनेक पिढ्यांपासून चालत आलेल्या महाडच्या सांस्कृतिक वैभवाचा एक अविभाज्य भाग मानली जाते. गवळआळीमध्ये पारंपरिक पद्धतीने होळी प्रज्वलित केली जाते. विधी, मंत्रोच्चार आणि श्रद्धेच्या वातावरणात होळी दहन पार पडते. होळी दहनानंतर मात्र या उत्सवाला मिळते एक वेगळंच वळण. होळी पेटल्यानंतर ग्रामस्थांचे दोन गट तयार होतात. हे दोन गट प्रतिकात्मक स्वरूपात देव आणि दानव यांचं प्रतिनिधित्व करतात. यानंतर सुरू होतं देव दानव युद्ध, तेही कोणत्याही शस्त्रांशिवाय, फक्त होळीतील जळकी लाकडं आणि निखाऱ्यांच्या सहाय्याने. या युद्धादरम्यान दोन्ही गट एकमेकांकडे होळीतील निखारे आणि जळकी लाकडं फेकतात. हा सारा प्रकार पूर्णतः प्रतिकात्मक असून त्यामागे कोणताही वैरभाव नसतो. उलट ही परंपरा वाईटावर चांगल्याचा विजय, असत्यावर सत्याचा विजय याचं प्रतीक मानली जाते. रात्री उशिरा होणाऱ्या या होम आणि युद्ध सोहळ्याला पाहण्यासाठी महाड तालुक्यासह शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहतात. तरुण, ज्येष्ठ, महिला आणि लहान मुले सर्वजण या अनोख्या परंपरेचे साक्षीदार होण्यासाठी गवळआळीत गर्दी करतात. पारंपरिक श्रद्धा, लोकसंस्कृती, उत्साह आणि थरार यांचा अद्भुत संगम असलेला महाडमधील हा अनोखा होळी उत्सव दरवर्षी प्रेक्षकांना वेगळाच अनुभव देतो. अशा या परंपरा जपणाऱ्या, संस्कृती जिवंत ठेवणाऱ्या महाडच्या अनोख्या होळी उत्सवाची ही खास झलक. अशाच स्थानिक, वेगळ्या आणि सत्य बातम्यांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.